आपण पाहत आहात BCCN न्यूज। आयुषच्या राष्ट्रीय आरोग्य महासंमेलनात 3 दिवस भरगच्च कार्यक्रम, आरोग्य शिबिर, प्रदर्शनी आणि बरंच काही। 25 फेब्रुवारीला शेगावात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, सुनेत्राताई पवार राहणार उपस्थित। शेगाव जिल्ह्यातील आध्यात्मिक स्थळ असलेल्या शेगाव येथे आयुष मंत्रालयाचे 3 दिवसीय राष्ट्रीय आरोग्य महासंमेलन होणार आहे। शेगावातील आनंदसागर परिसरातील भव्य प्रांगणात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 25 फेब्रुवारी रोजी संमेलनाचे उद्घाटन होणार असून याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार यांची उपस्थिती राहील। याशिवाय आरोग्य आणि विशेषतः आयुर्वेदा क्षेत्रातील देशातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत। आयुर्वेदिक उपचार पद्धत, पारंपरिक औषधोपचार या बाबींचा प्रचार प्रसार करून आयुर्वेदाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हे राष्ट्रीय शिबिर अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। या 3 दिवसीय कार्यक्रमात प्रदर्शनी, आरोग्य शिबिर तसेच मार्गदर्शन शिबिरांचा सहभाग असणार आहे। या माध्यमातून हजारो नागरिकांना लाभ मिळेल असा विश्वास केंद्रीय आयुष तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला। आज 7 जानेवारी रोजी शेगाव येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। कामगार मंत्री आकाश फुंडकर, बुलढाणा जिल्हाधिकारी किरण पाटील यावेळी उपस्थित होते। आदरणीय आपल्या देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी ह्या शेगाव येथे जे आपलं या ठिकाणी कार्यक्रम होत आहे, राष्ट्रीय जो कार्यक्रम होत आहे 25 ते 28 फेब्रुवारी याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं ते येत आहेत। त्यांच्यासोबत आपले महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल येत आहेत, मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि सुनेत्राताई सुद्धा या कार्यक्रमाला उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना मार्गदर्शन करणार। हा आयुष मंत्रालयाचाच कार्यक्रम आहे। ह्या संस्था आहेत, याचं फंडिंग वगैरे जे आहे ते आयुष मंत्रालय त्या ठिकाणी करतं आणि आयुष मंत्रालय सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे। पण ही जी संस्था मी सांगितलं की विशेष म्हणजे आपल्यासाठी अभिमानाची अशी आहे की ही जवळपास 1907 साली आपले नाशिकचे जे एक मोठे वैद्य क्षेत्रातले मोठे वैद्य होते, त्र्यंबकेश्वर येथील वैद्य शंकर दादा शास्त्री पदे यांनी ही त्या काळामध्ये स्थापन केलेली संस्था आहे आणि 118 वर्षापासून ती अशा प्रकारचे कार्यक्रम आणि मोठमोठे देशभर आयुर्वेदाचा आयुषचा प्रचार प्रसार करते आणि म्हणून ते दरवर्षी हे कार्यक्रम करतात। मागच्या वर्षी त्यांनी हाच कार्यक्रम देहरादूनला त्या ठिकाणी करण्यात आला होता। यावर्षी आपण महाराष्ट्रामध्ये आपल्या बुलढाण्याला या ठिकाणी तो घेतो। त्यांचे शिबिरं चालत असतात, त्यांचं सगळं टीम असते, त्यांची आता एवढी टीम मंत्रालयामध्ये नाही भेटू शकत। आमचं काम आहे टेक्निकल आणि फायनान्शियल सपोर्ट आम्ही मंत्रालय त्या ठिकाणी करतो। बाकीचं सगळं काम पाहणं हे सगळं त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांचे तिथले पदाधिकारी आहेत, या संघटनेमध्ये काम करणारे लोक आहेत, हे सगळं ते करतात। म्हणून